परिसरामध्ये म्हणजे विशेषतः कोपरे मांडवी परिसरामध्ये पाणी प्रश्न अतिशय ज्वलंत झालेला आहे. काय आपण मीटिंग बोलवली होती? नाही, आज त्यासाठीच बैठक बोलवली. मी तुम्हा सर्वांचं मनापासून त्यासाठी आभार मानतो की तुमच्या माध्यमातून ही गोष्ट अगदी ठळकपणे समोर जी आली, त्यासाठी ही बैठक बोलवून BDOंना या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत, तालुका प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की याचा एक रिअल टाईम मॉनिटरिंग. खूपदा असं होतं की टँकर मंजूर असतो, टँकर जातो, पण तो वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचत नाही. त्या माध्यमातून रिअल टाईम मॉनिटरिंग, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत टँकर पोहोचतोय का, पुरेसे टँकर आहेत का हे पाहणं. पुढच्या 2 दिवसात इतर जे एकूण टंचाईची जी एकूण मागणी आहे, या मागणी संदर्भातला अहवाल हे BDO साहेब सादर करतील. आणि त्याचबरोबरीनं जे ॲडिशनल प्रस्ताव गेले त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या CEOंशी सुद्धा माझं बोलणं झालं. त्यांना हे प्रस्ताव तातडीनं मंजूर करण्यासाठीची विनंती केली, त्याला त्यांनी होकार दिलेला आहे. आणि त्याचबरोबरीनं दर आठवड्यानी याचा एकदा रिव्ह्यू हा तालुका प्रशासनाला घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत, जेणेकरून जी वाढती मागणी असेल याचा सुद्धा पुरवठा केला जाईल. आणि JEEंना त्या सूचना सक्तपणे दिलेल्या आहेत की प्रत्येक ठिकाणी टँकर पोहोचतोय का, पाण्याची उपलब्धता, रेग्युलॅरिटी या सगळ्या गोष्टी आहेत का, याचं सुद्धा एक रिअल टाईम मॉनिटरिंग केलं जाईल. नाही, त्यासाठी जे ॲडिशनल 2 प्रस्ताव दिलेले, ते ॲडिशनल 2 प्रस्तावांच्या संदर्भातच जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी सुद्धा मी बोललो आणि त्यांना या प्रस्तावाला तातडीनं मंजुरी देण्यास सांगितलं. त्याचबरोबरीनं आपण 2 जर्मन प्रीफॅब्रिकेटेड मेटॅलिक टँक्स हे मंजूर करून घेतले होते. हे केवळ लाल फितीत अनेक वर्ष ही गोष्ट अडकली होती आणि त्यामध्ये खाजगी जागा, त्याचं हस्तांतरण यासाठी जी गोष्ट अडली होती, त्या संदर्भातही तालुका प्रशासनाला आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांशी माझं या संदर्भात परवाच बोलणं झालेलं, आपल्या माध्यमातून ही बातमी समोर आल्या परवाच माझं बोलणं झालेलं आहे की जो केवळ लाल फितीमध्ये हे जर्मन प्रीफॅब्रिकेटेड टँकच्या ज्या गोष्टी अडकलेल्या आहेत त्या तातडीनं सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पाठपुरावा केलेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या भागाची जी मागणी आहे ही अनेक वर्षांची मागणी आहे. ती तिथल्या MI टँकची मागणी आहे, 50 MCFTच्या MI टँकची जी मागणी आहे. आणि या मागणीला प्रत्येक वेळी जी तांत्रिक अडचण येत होती, ती तांत्रिक अडचण ही वॉटर अकाउंटमध्ये पाणी उपलब्ध नाही, ही एक तांत्रिक अडचण अनेक वर्ष येत होती. ही तांत्रिक अडचण सोडवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिलं असेल, पार्लमेंटच्या मागच्या सेशनमध्ये सुद्धा CR पाटील साहेबांबरोबर जेव्हा मी प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये चर्चा केली होती, तेव्हाही वळण बंधाऱ्यांची आपण मागणी केली होती. आणि त्यानुसार काळू नदीवर जर वळण बंधारा झाला तर आपलं वॉटर अकाउंट वाढेल आणि मग हा MI टँक करता येईल. त्या पद्धतीनं जलसंपदाच्या अधिकाऱ्यांची जे माझं बोलणं झालं इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची, तर इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव तयार करायला सुरुवात केलेली आहे आणि अवघ्या काही दिवसामध्ये तो प्रस्ताव तयार होईल. काळू नदीचा प्रस्ताव एकदा आपण मंजूर करून घेतला की वॉटर अकाउंट वाढेल. आणि पुढच्या आठवड्यात माजी आमदार अतुल बेनके आणि मी दोघेही माननीय उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन मागे आदरणीय अजितदादांनी ज्या गोष्टीला मंजुरी दिली होती, या संपूर्ण MI टँकच्या सर्वेक्षणासाठी खास बाब म्हणून 25 लाख रुपयांच्या DPDCतल्या निधीला जी मंजुरी दिली होती, त्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सुनेत्रा वहिनींना भेटतो. पण वॉटर अकाउंटमध्ये काळू नदीच्या वळण बंधाऱ्यानंतर वॉटर अकाउंट वाढलं की आपल्याला MI टँकचा हा मार्ग पुढच्या काळात सुकर होईल. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.